Hi, today we are going to learn lesson number 6. Rules are for everyone. तर हाय मुलांनो, आज आपण 6 लेसन बघणार आहोत. रूल्स आर फॉर एव्हरीवन. रूल्स म्हणजे नियम. जे नियम आहेत तर ते सर्वांसाठीच आहेत. एव्हरीवन म्हणजे सगळ्यांसाठीच आहेत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? कॅन यू टेल सम ट्रॅफिक रूल्स? तुम्हाला काही ट्रॅफिकचे, वाहतुकीचे नियम माहीत आहेत का? रेड लागलं की थांबायचं, रेड लाईट लागली की, ग्रीन लाईट लागली की जायचं. तर हे आपल्याला थोडे कॉमन नियम माहीत आहेत. किंवा यू टर्न केव्हा घेऊ नये, ते जे सायन्स असतात की नाही ते. ओके. सेकंड, गिव्ह रिझन्स व्हाय वी शुड ओबे दीज रूल्स. आता हे जे नियम बनवलेले असतात ते आपण का ओबे करायचे? ओबे म्हणजे पाळायचे. कारण त्यामुळे काय होऊन जाईल? ट्रॅफिक जाम होणार नाही. ते नियम जर आपण सर्वांनी व्यवस्थित पाळले तर आपली जी ट्रॅफिक आहे, वाहतूक आहे, ती सुरळीत चालू राहील. ट्रॅफिक जाम होणार नाही. थर्ड, विच वन ऑफ दीज रूल्स डू यू फील नीड्स टू बी चेंज्ड? तर तुम्हाला असा कोणता नियम आहे जो वाटतोय की चेंज केला पाहिजे, बदलला पाहिजे? फोर्थ, व्हॉट अदर रूल्स डू यू थिंक आर नीडेड फॉर बेटर डिसिप्लिन इन ट्रॅफिक? आणि अजून ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी किंवा वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी अजून कोणता नियम तुम्हाला असं वाटतो की गरजेचा आहे? ठीक आहे. तर मी एक सांगू का की मला कोणता वाटतो? की ट्रॅफिक जेव्हा आपण सिग्नलला थांबलेलो असतो, सिग्नल जेव्हा पडतो तेव्हा लोक येतात मागून जोर जोरात हॉर्न वाजवतात. तर हे सगळं बदललं पाहिजे, कारण सर्वांनाच जायचं असतं. थोडा वेळ होईल, 1-2 मिनिट, पण ते हॉर्नमुळे किती नॉईज पोल्युशन होतं, हो की नाही मुलांना? वी फॉलो ट्रॅफिक रूल्स सो दॅट ट्रॅफिक मूव्ह स्मूथली. तर आपण वाहतुकीचे नियम का पाळतो? की जेणेकरून जी वाहतूक आहे ती सुरळीत व्हावी म्हणून. इन द सेम वे, त्याचप्रमाणे देअर आर रूल्स ऑफ सोशल लाईफ दॅट टेल अस व्हॉट इच पर्सन शुड बी डुईंग. आणि जसे वाहतुकीचे नियम असतात वाहतूक सुरळीत चालण्यासाठी, त्याचप्रमाणे जे सोशल लाईफ आहे, आपलं सामाजिक जीवन आहे. सामाजिक जीवन म्हणजे आपण जे सर्वांसोबत, आपल्या शेजाऱ्यांशी, आपल्या शहरातील लोकांशी आपण ज्या प्रकारे राहतो, तर त्याला म्हणतात सामाजिक जीवन आहे. तर ते पण सुरळीत चालण्यासाठी काही नियम आहेत आणि ते प्रत्येक माणसाने पाळले पाहिजेत. रूल्स नीड टू बी मेड टू स्पेसिफाय ईच पर्सन्स ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तर रूल्स बनवण्याची गरज काय आहे? तर प्रत्येक व्यक्तीच्या काय ड्युटीज आहेत, काय कर्तव्य आहेत आणि काय रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काय जबाबदाऱ्या आहेत, हे स्पेसिफाय करण्यासाठी, हे सांगण्यासाठी रूल्सची गरज आहे, नियमांची गरज आहे. इफ वी फॉलो द रूल्स, अवर डे टू डे लाईफ बिकम्स डिसिप्लिन. आणि जर आपण हे रूल्स, हे नियम जर पाळले व्यवस्थितपणे, तर आपलं जे डे टू डे लाईफ आहे, जे रोजचं जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, तर ते शिस्तीचे होईल. वी कॅन वर्क मोर इफिशियंटली. आणि आपण अतिशय कार्यक्षमपणे काम करू. म्हणजे जर आता आपण असं ठरवलं की आपलं जे स्कूलची बॅग आहे ती आपण आदल्या दिवशी रात्रीच भरायची, तर मग सकाळी आपली गडबड होणार नाही, म्हणजे आपलं सकाळचं काम व्यवस्थितपणे चालेल. हे एक छोटंसं उदाहरण होतं. त्याचप्रमाणे असे आपण वेगवेगळे नियम जर पाळले तर आपलं रोजचं जीवन खूप शांतपणे सुरळीत चालू राहील. रूल्स आर मेंट फॉर एव्हरीबडी. रूल्स हे सर्वांसाठीच आहेत. एकाने पाळायचे, एकाने नाही असं नाही. तर हे जे नियम आहेत ते सर्वांच्यासाठीच बनवलेले आहेत. दे अप्लाय इक्वली टू ऑल. ते सर्वांना समानतेनेच अप्लाय केले जातात, सर्वांना समानतेनेच ते लागू होतात. नो वन इज अबाव द रूल्स. नियमांच्या वरती कोणीही मोठा नाही. कितीही श्रीमंत असू दे, कितीही मोठा व्यक्ती असू दे, त्यांना नियम हे पाळावेच लागतात. डिसओबेईंग द रूल्स लीड्स टू पनिशमेंट. जर आपण रूल्स पाळले नाहीत, जर आपण नियम पाळले नाहीत, तर त्याला पनिशमेंट, शिक्षा होऊ शकते. देर इज नो डिस्क्रिमिनेशन इन पनिशमेंट्स फॉर ब्रेकिंग द रूल्स. जर आपण नियम मोडले तर त्याच्यामध्ये जी शिक्षा भेटते, तर त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही, म्हणजे सर्वांना समानच शिक्षा भेटते. इन दिस वे इक्वॅलिटी इज द बेसिस ऑफ रूल्स. आणि म्हणूनच याच प्रकारे
जे नियम आहेत त्यांचं जे बेसिस आहे, त्याचं मूळ आहे ते काय आहे, तर ते आहे समानता. सर्वांना समान प्रकारचेच रूल्स फॉलो करायचे आहेत आणि सर्वांना समान प्रकारची शिक्षा मिळते. चेंजेस इन रूल्स फॉर द सोसायटी. आता जे सोसायटी समाजासाठी नियमांमध्ये काय बदल केले आहेत ते आपण इथे बघणार आहोत. अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू सर्टन रूल्स. आपला जो समाज आहे तर तो काही नियमांवरती चालतो. वी मेक द रूल्स अवर सेल्फ. आता हे नियम कोणी बनवलेले आहेत, तर आपण सर्व लोकांनी मिळूनच बनवलेले आहेत. वी फॉलो दीज रूल्स बिकॉज दे आर मेंट फॉर द कॉमन गुड. आणि आपण हे नियम पाळतो कारण ते सर्वांच्याच भल्यासाठी आहेत. प्रॉपर चेंजेस आर अल्सो इंट्रोड्युस्ड इन द रूल्स मेड फॉर अ सोसायटी. जर आपण समाजामध्ये एखादा नियम बनवला असेल आणि त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज असेल तर त्याच्यामध्ये बदल केले जातात. देअर इज अ डिफरन्स बिटवीन द रूल्स ऑफ सोसायटी अँड द लॉज ऑफ नेचर. तर समाजाचे जे नियम आहेत किंवा निसर्गाचे जे नियम आहेत तर याच्यामध्ये खूप फरक आहे. नॅचरल ऑकरन्सेस फॉलो लॉज ऑफ नेचर. नॅचरल ऑकरन्सेस म्हणजे नैसर्गिक घटना. ज्या निसर्गामध्ये घटना घडतात तर त्या जे निसर्गाचे नियम आहेत त्यानुसारच घडतात. वी कॅन नॉट चेंज द लॉज ऑफ नेचर. आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही. म्हणजेच काय, तर द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन अँड द चेंज इन द सीझन नेवर स्टॉप. तर सूर्य उगवणे किंवा सूर्यास्त होणे किंवा जे सीझनमध्ये म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे चेंज होतात ते कधीही थांबत नाहीत आणि आपण ते थांबवू शकत नाही. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटी डज नॉट चेंज. ग्रॅव्हिटीचा जो लॉ आहे, गुरुत्वाकर्षणचा नियम आहे, तो कधीही बदलत नाही. म्हणजेच काय, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे माहीत आहे ना, कुठलीही वस्तू जरी वरती फेकली तर ती खालीच पडते. हा नियम कधी बदलत नाही. The rising and falling of the tides, the phases of the moon, all of these things occur according to the law of nature. रायझिंग अँड फॉलिंग ऑफ टाइड्स म्हणजे भरती ओहोटी येणे किंवा ज्या फेजेस ऑफ मून आहेत म्हणजे चंद्राच्या ज्या कला आहेत, म्हणजे रोज आपल्याला चंद्र बारीक बारीक होताना दिसतो, परत मोठा होताना दिसतो. हे जे सर्व गोष्टी आहेत तर त्या निसर्गाच्या नियमानुसारच घडतात. नेचर्स लॉ आर कॉन्स्टंट अँड फिक्स्ड. दे डू नॉट एव्हर बिकम आउटडेटेड. निसर्गाचे नियम हे कॉन्स्टंट आणि फिक्स्ड आहेत, हे स्थिर आहेत आणि ते तसेच घडणार आहेत. ते कधीही आउटडेटेड म्हणजे ते कधीही संपणार नाहीत. हाऊएव्हर ह्युमन लॉज नीड टू बी चेंज्ड विथ चेंजिंग कंडिशन्स. त्याचप्रमाणे जे आपण माणसांनी जे नियम बनवलेले आहेत ते प्रत्येक कंडिशननुसार, प्रत्येक परिस्थितीनुसार बदलावे लागतात. The laws followed in India under the rule of the British were different. भारतामधले जे नियम आहेत जे की ब्रिटिशांच्या काळामधले होते तर ते वेगळे होते. वेन इंडिया गेन्ड इंडिपेंडन्स द सिच्युएशन चेंज्ड अँड द लॉज ऑफ सिविक लाईफ चेंज अकॉर्डिंगली. आणि जेव्हा म्हणजे ब्रिटिशांनी घालून दिलेले नियम वेगळे होते आणि जेव्हा भारताला इंडिपेंडन्स म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, तेव्हा परिस्थिती बदलली आणि मग जे सोशल लाईफचे, सिविक लाईफ म्हणजे जे सामाजिक जीवन जगण्याचे जे नियम होते तर ते बदलण्यात आले. फॉर एक्झाम्पल, आफ्टर इंडिपेंडन्स द वोटिंग एज वॉज 21 इयर्स. आणि म्हणजेच उदाहरणार्थ स्वातंत्र्यानंतर जे आपण वोटिंग म्हणजे मतदान करू शकत होतो तर त्याचं लिमिट किती होतं, 21 इयर्सचं झाल्यानंतर वोटिंग करत होतो. आफ्टर 1988 द वोटिंग एज वॉज लोअर टू 18 इयर्स. आणि 1988 नंतर हे जे मतदान करण्याचं जे वय होतं ते 21 वरून 18 वरती करण्यात आलं. ट्राय दिस, हे करून पहा. आस्क युअर पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स व्हॉट रूल्स वेअर फॉलोड ड्युरिंग देअर टाईम ॲट स्कूल. तुमच्या पालकांना म्हणजे आई वडिलांना किंवा तुमच्या आजी आजोबांना विचारा की ते जेव्हा शाळेत होते तेव्हा कोणत्या प्रकारचे नियम होते. मेक 3 कॉलम्स, 3 कॉलम बनवा.
वन इच फॉर युअर सेल्फ, एका कॉलममध्ये एक कॉलम तुमच्यासाठी, युअर पॅरेंट्स एक तुमच्या आईवडिलांसाठी अँड ग्रँड पॅरेंट्स, आणि एक कॉलम तुमच्या आजी आजोबांसाठी. एंटर द स्कूल रूल्स रिलेटेड इन्फॉर्मेशन इन इच कॉलम अँड कम्पेअर इट. आणि तुमच्या शाळेमधले जे नियम आहेत ते तुमच्या आईवडील शाळेत असतानाचे नियम आणि तुमच्या आजी आजोबा शाळेत असतानाचे नियम याला कम्पेअर करा. डिस्कस विच रूल्स हॅव चेंज्ड अँड विच हॅव नॉट. आणि त्याच्यानंतर कोणते रूल बदललेत आणि कोणते रूल बदलले नाहीत, तर याच्यावरती चर्चा करा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, बॉयज अँड गर्ल्स ऑर मेन अँड वुमेन आर इक्वल. मुले आणि मुली किंवा पुरुष आणि स्त्री हे दोन्हीही समान आहेत. दे मस्ट गेट द सेम अपॉर्च्युनिटीज फॉर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे विकास, प्रगती. तर सर्वांना, स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, तर या सर्वांना विकासाची, प्रगतीची समान संधी, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी, भेटलीच पाहिजे. आता हे सर काय शिकवत आहेत? पीपल ऑफ एव्हरी एज नीड नरिशिंग फूड. प्रत्येक वयातील लोकांना पौष्टिक अन्नाची गरज असते. ही मुलगी विचारत आहे, डोंट गर्ल्स नीड ॲज नरिशिंग अ डाईट ॲज इज गिवन टू बॉईज. की मुलांना ज्या प्रकारचं पौष्टिक जेवण, पौष्टिक आहार दिला जातो तसा मुलींना गरजेचा नाही आहे का? ॲट होम दे फील ओनली माय ब्रदर नीड्स गुड फूड. कारण घरी माझ्या फक्त असा विचार केला जातो की माझ्या भावाला चांगल्या अन्नाची गरज आहे. म्हणजे पहिल्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जायचा आणि मुलांना चांगलं जेवण आणि मुलींना कसंही जेवण दिलं जायचं. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? हाऊ विल यू आन्सर द गर्ल्स क्वेश्चन. तुम्ही या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे द्याल? तर आताच्या काळामध्ये असा भेदभाव राहिलेला नाहीये मुलगा आणि मुलगी. आता सर्वांना समान प्रकारचं अन्न दिलं जातं. इन व्हॉट अदर वेज डू यू फील देअर इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. अजून कोणत्या प्रकारे तुम्हाला वाटतं की मुलगा आणि मुली यांच्यामध्ये भेद केला जातो? इट इज इनकरेक्ट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणं हे चुकीचं आहे. इट इज अनजस्ट टू डिप्राईव्ह गर्ल्स ऑफ गुड फूड ऑर टू प्रिव्हेंट देम फ्रॉम गोईंग टू स्कूल. तर मुलींना चांगलं अन्न न देणं हे त्यांच्यासोबत अनजस्ट म्हणजे अन्याय आहे आणि त्यांना शाळेतून जाण्यापासून रोखणं हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे. सच इनजस्टिस कॅन अल्सो बी सीन विथ रिस्पेक्ट टू अदर सेक्शन्स ऑफ सोसायटी. आणि अशा प्रकारचाच अन्याय जो आहे तो समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांसोबत सुद्धा आपल्याला घडताना दिसतो. इन द पिक्चर्स बिलो व्हॉट इनजस्टिस डू यू ऑब्झर्व. आता ह्या खालच्या चित्रामध्ये तुम्हाला कशा प्रकारचा अन्याय आढळतो? तर इथे बघा, हे काय आहे? आय हॅव रिटर्न ऑल युअर मनी, हाऊ कॅन आय स्टील बी इन डेबिट. तर हा एक माणूस आहे, हा सावकार आहे. पहिले सावकारी चालायची, म्हणजे गरीब लोक श्रीमंत लोकांकडून उसने पैसे घ्यायचे आणि ते नंतर व्याजासकट परत करायचे. तर हा माणूस म्हणतोय की मी तुमचे सर्व पैसे परत दिलेत तरी सुद्धा अजून माझ्यावरती कसं काय कर्ज आहे, असं ह्या सावकाराला विचारत आहे. मग हा एक प्रकारचा इनजस्टिसच आहे. Even though I work without a single holiday in a month, why do you pay me so little? आता ही घरकाम करणारी एक बाई आहे, ती म्हणते की मी एक दिवस सुद्धा सुट्टी घेतल्याशिवाय काम करते तरी सुद्धा तुम्ही मला माझ्या कामाचे योग्य पैसे देत नाही, कमी पैसे देतात. तर हा सुद्धा इनजस्टिस आहे. आपल्याला शाळेला सुट्टी असते, आपले आई आबा ऑफिसला जात असेल तर ऑफिसला पण आठवड्यातून एकदा सुट्टी असते, पण आपल्या घरी कामाला येणाऱ्या, घरकाम करणाऱ्या बाईला एकही दिवस सुट्टी नसते, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या कामाचे खूप कमी पैसे दिले जातात. तर हाही एक प्रकारचा इनजस्टिस, अन्यायच आहे. Rules have to be made to ensure that no injustice is done.
आणि अशा प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठीच नियम बनवले जातात किंवा कायदे बनवले जातात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? अ लिस्ट ऑफ रूल्स इज गिवन बिलो. काही जे नियम आहेत किंवा काही जे कायदे आहेत तर त्यांची इथे लिस्ट दिलेली आहे. इच रूल हॅज अ स्पेसिफिक पर्पज. प्रत्येक कायद्याचा, प्रत्येक नियमाचा काहीतरी एक हेतू आहे. सम रूल्स हॅव मोर दॅन वन पर्पज. काही जे नियम आहेत, कायदे आहेत तर ते एकापेक्षा जास्त हेतूने बनवलेले आहेत. डिस्कस इच रूल इन क्लास. तुमच्या वर्गामध्ये यातला प्रत्येक नियम, प्रत्येक कायद्यावर चर्चा करा. अंडर द हेडिंग दिस इज व्हॉट आय थिंक, नोट डाऊन युअर ओपिनियन. मग असं हेडिंग द्या, दिस इज व्हॉट आय थिंक, म्हणजे मला याच्याबद्दल काय वाटतं, या नियमाबद्दल, या कायद्यांबद्दल काय वाटतं, याच्या असा विचार करून तुम्ही तिथे तुमचं मत नोंदवा, मत लिहा. तर पहिला रूल आपण बघूयात. प्रोहिबिशन अगेन्स्ट लाऊड स्पीकर्स इन पब्लिक प्लेसेस आफ्टर 10 o'clock ॲट नाईट. रात्रीच्या 10 नंतर मोठमोठ्याने जे लाऊडस्पीकर वाजवले जातात सार्वजनिक ठिकाणी तर त्याच्यावरती बंदी आहे. तर या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर हे योग्यच आहे, कारण खूप जोरजोरात गाणी वाजवली जातात, खूप जोरजोरात लाऊडस्पीकर लावले जातात. त्याच्यामुळे जे वृद्ध माणसं आहेत, जी आजारी माणसं आहेत, छोटी बाळं आहेत तर त्यांना खूप त्रास होतो. आणि त्यांनाच नाही, जे नॉर्मल व्यक्ती आहेत, सामान्य माणूस आहेत तर त्यांनासुद्धा खूप त्रास होतो. तर हा जो नियम आहे तो योग्यच आहे. याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की आपण सार्वजनिक ठिकाणी राहतो, त्याच्यामुळे तिथे एवढ्या मोठमोठ्या आवाजामध्ये लाऊडस्पीकर नाही लावले पाहिजेत. सेकंड, फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. जे प्राथमिक शिक्षण आहे ते मुलींना फ्रीमध्ये दिलं पाहिजे, फुकटामध्ये दिलं पाहिजे, कोणतीही फी घेतली नाही पाहिजे. तर ते योग्यच आहे, कारण असे बरेचसे पॅरेंट्स असतात, असे बरेचसे वडील असतात जे आपल्या मुलांना, मुलीला शाळेमध्ये पाठवू शकत नाही फक्त एका कारणामुळे की त्यांच्याजवळ फी भरण्याचे पैसे नसतात. आणि म्हणूनच प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण हे असणं गरजेचंच आहे, कारण प्रत्येकाला कमीत कमी लिहिता वाचता तरी आलं पाहिजे, म्हणजे तो आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते तरी करू शकेल कुणाच्या मदतीशिवाय. म्हणून हा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. प्रोहिबिशन अगेन्स्ट डम्पिंग गार्बेज इन द रिव्हर. जो कचरा आहे तो नदीमध्ये टाकणे याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि ते योग्यच आहे. नदीचं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. नदीमध्ये जे सजीव असतात, जे मासे असतात त्यांना या कचऱ्यामुळे ते मृत्युमुखी पडतात आणि हेच पाणी नंतर पिण्यासाठी वापरलं जातं. ते सर्व पाणी दूषित होऊन जातं. त्याच्यामुळे हा नियम पण खूप महत्त्वाचा आहे. आणि जरी हा नियम केलेला असला तरी हे नियम काटेकोरपणे पाळलेच गेले पाहिजेत. प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमन. तर ज्या महिला आहेत, ज्या स्त्रिया आहेत त्यांना घरगुती त्यांच्यावर हिंसाचार होतो, म्हणजे त्यांचा छळ केला जातो, मानसिक छळ होतो, शारीरिक छळ होतो, त्यांना मारलं जातं, त्यांना त्रास दिला जातो. तर याच्यावरती सुद्धा प्रोटेक्शन, निर्बंध घालण्यात आलेला आहे आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये एक स्त्री ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. विचार करा, जर घरामध्ये जर स्त्रीच नसेल तर कसं होईल? कुठलंच काम होणार नाही आपल्याला. आपली काळजी कोण घेणार? तर त्यासाठी अशा घरगुती हिंसाचार झालाच नाही पाहिजे. ठीक आहे. बॅन ऑन चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर म्हणजे बाल कामगार. जे छोटी मुलं आहेत त्यांना कामाला लावतात. आपण बघतो हॉटेलमध्ये, अजून काही ठिकाणी जी छोटी मुले असतात ती काम करत असतात, त्याच्यावरती बंदी आहे आणि ते खरोखर गरजेचं आहे. लहान मुलांचं वय हे खेळण्याचं, शाळेत जाण्याचं, बागडण्याचं असतं आणि त्या काळात, त्या वेळेत त्यांना कामाला लावायचं हे योग्य आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. 6. बॅन ऑन फेलिंग ट्रीज, हंटिंग अँड पोचिंग. फेलिंग ट्रीज म्हणजे झाडे कापणे, हंटिंग अँड पोचिंग म्हणजे शिकार करणे. तर याच्यावरती बंदी आहे. हो, कारण झाडे, प्राणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
जर झाडेच कापली तर आपल्याला ऑक्सिजन कुठून भेटणार? आता सुद्धा जो आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा वगैरे जो त्रास होतो आहे, तर तो याच सर्वामुळे होत आहे. आपले सीझन्स, आपले ऋतू आहेत, तर ते व्यवस्थित नाही चालत आहेत. याच गोष्टीमुळे की झाडे कमी झालेली आहेत आणि झाडे कमी झाल्यामुळे जंगली प्राण्यांना सुद्धा निवारा राहिलेला नाही आणि म्हणून ते मानवी वस्तीत येतात. मानवांवरती अटॅक करतात, त्रास देतात. ते याच कारणामुळे. म्हणून वृक्षतोड केलीच नाही पाहिजे आणि प्राण्यांची शिकारसुद्धा केली गेली नाही पाहिजे. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, वैयक्तिक आनंदासाठी प्राण्यांची शिकार केली जाते. याचा कोणाला काहीही अधिकार नाहीये. वी फॉलो मेनी कस्टम्स अँड ट्रेडिशन्स इन अवर लाईफ. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या रूढी परंपरा पाळतो. वी फॉलो दोज ट्रॅडिशन्स बाय ऑब्झर्विंग अवर मदर, फादर, ग्रँडपॅरेंट्स अँड अदर रिलेटिव्ज. आपल्याला ह्या ज्या रूढी परंपरा असतात त्याची माहिती कशी होते, तर आपण आपल्या आईवडिलांना बघतो, आपल्या आजी आजोबांना बघतो आणि आपल्या दुसऱ्या नातेवाईकांना त्या पाळताना बघतो आणि त्याच्यावरून आपण सुद्धा त्या रूढी परंपरा पाळत असतो. देअर आर सेव्हरल गुड कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स इन अवर सोसायटी. आपल्या समाजामध्ये खूप चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. वी सेलिब्रेट फेस्टिवल्स टुगेदर. आपण आपले जे सर्व सण आहे ते एकत्र साजरे करतो. वी वेलकम गेस्ट्स हू विजिट अस अँड आर हॉस्पिटेबल टू देम. आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतो, त्यांच्याशी छान आनंदाने वागतो, चांगलेपणाने वागतो. मेनी ऑफ अवर कस्टम्स एनेबल अस टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. आपल्या काही ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला निसर्गाचा बॅलन्स, समतोल कसा साधायचा त्याही सांगतात. वी एक्सप्रेस अवर लव अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ॲनिमल्स. आपण आपलं जे प्रेम आहे किंवा आपण जे प्राण्यांचे आभार मानतो. द व्हॅल्यूज ऑफ नॉन व्हायलन्स अँड पीस हॅव बीन अ पार्ट ऑफ अवर सोशल लाईफ सिन्स एन्शियंट टाइम्स. प्राचीन काळापासून अहिंसा आणि शांती हे आपले व्हॅल्यूज आहेत, हे आपली मूल्य आहेत. इवन सो देअर आर सम ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स दॅट आर नॉट डिझायरेबल. तरीसुद्धा अशा काही रूढी परंपरा आहेत की ज्या नॉट डिझायरेबल म्हणजे ज्या समाजासाठी चांगल्या नाही आहेत, समाजहितासाठी ज्या चांगल्या नाही आहेत. दे आर नॉट बेनिफिशियल फॉर अवर सोसायटी. फॉर एक्झाम्पल कास्ट डिस्टिंक्शन. म्हणजे त्या रूढी परंपरा समाजासाठी अतिशय अयोग्य आहेत. उदाहरणार्थ कास्ट डिस्टिंक्शन म्हणजे जातीभेद. हा अमुक जातीचा, तो या जातीचा, हा असा तो तसा, असं आपण जे करतो ना, तर ते अतिशय चुकीचं आहे. बिकॉज ऑफ दिस अ डिवाइड हॅड बीन क्रिएटेड इन सोसायटी. आणि याच्यामुळेच आपला जो समाज आहे तो विभागला जातो. इट हॅज गिवन राईज टू इनइक्वॅलिटी. आणि याच्यामुळे असमानता निर्माण होते. अनटचॅबिलिटी वॉज ॲन इनह्युमन अँड अनजस्ट कस्टम. याचप्रमाणे अस्पृश्यता हा एक अमानवीय आणि अतिशय अन्यायकारक रूढी परंपरा होती. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट इंडिया अबॉलिश्ड द कस्टम ऑफ अनटचॅबिलिटी. स्वतंत्र भारताच्या संविधानाने, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, याने जी अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यतेची जी प्रथा होती, रूढी होती, परंपरा होती, तर ती रद्द केली आहे. मेनी टाइम्स लॉज हॅव टू बी मेड टू अबॉलिश अनजस्ट कस्टम्स. आणि अशा प्रकारच्या ज्या अन्यायकारक प्रथा असतात तर त्यांना रद्द करण्यासाठी खूप वेळेस नियम, कायदे बनवावे लागतात. In our country, customs such as sati and child marriage were abolished by making laws that banned them. आपल्या देशामध्ये अशा काही प्रथा होत्या जसं की सती जाणे, चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह. तर या सर्व प्रथा आहेत तर त्या कायदे बनवून रद्द करण्यात आले आहेत. आता चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह, म्हणजे 18 वर्षाखालील मुलांचे जे विवाह होतात त्याला चाइल्ड मॅरेज असे म्हणतात. तर ते गुन्हा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आणि सती जाणे म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा मृत्यू पावल्यानंतर जेव्हा त्याला
चिता पेटवली जाते, तेव्हा त्या चितेवरती जेव्हा त्याला आपण चिता पेटवणे म्हणजे काय तर जाळणे. जेव्हा त्याला जाळलं जातं, तेव्हा त्या माणसाच्या बायकोने सुद्धा, त्या स्त्रीने सुद्धा त्या चितेमध्ये बसायचं आणि आपल्या स्वतःला जाळून टाकायचं. अशा प्रकारची ही सतीची प्रथा होती. खूपच अन्यायकारक प्रथा होती. तर ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. The law that banned the use of magic for cheating people was first enacted in Maharashtra. जादूटोणा करून लोकांना फसवणे, तर याच्या विरुद्ध सुद्धा जो कायदा करण्यात आला आहे तो सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये करण्यात आला. रिसिव्हिंग अ डॉवरी हॅज बीन बॅन्ड बाय लॉ. हुंडा घेणे हे कायद्याने याच्यावरती बंदी आहे. डॉवरी म्हणजे हुंडा म्हणजेच काय, जेव्हा पूर्वी लग्न व्हायचं तेव्हा मुलीच्या आई वडिलांकडून खूप जास्त प्रमाणात हुंडा म्हणून पैसे घेण्यात यायचे, तर तो सुद्धा कायद्याने आता गुन्हा आहे. Wrong customs and traditions cause the neglect of some sections of society. चुकीच्या रूढी आणि परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षाच येते. They have no access to education. त्यांना शिक्षण घेता येत नाही. Therefore they do not get opportunities of development. त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही, त्यांना प्रगतीची कोणतीही संधी भेटत नाही. They have no means of livelihood. त्यांना रोजगार भेटत नाही. Therefore they have to face poverty. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाट्याला poverty म्हणजे गरिबी येते. Poverty and lack of education are the two big obstacles in our society. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजाच्या प्रगतीमध्ये आलेले दोन मोठे ऑब्स्टॅकल, अडथळे आहेत. We can only make progress together if we get रीड ऑफ these ऑब्स्टॅकल्स. आणि आपली प्रगती, आपल्या समाजाची प्रगती एकत्रितपणे तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपल्या मार्गातील हे जे दोन अडथळे आहेत ते बाजूला होतील. प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट, आपल्या पर्यावरणाचे रक्षण. Just as laws are necessary to maintain equality and justice in society, laws are also required for the protection of the environment. ज्या प्रकारे समानता आणि न्याय समाजामध्ये टिकवून ठेवायचा असेल तर त्यासाठी कायदे गरजेचे आहेत, त्याचप्रमाणे जर आपल्या पर्यावरणाचं रक्षण करायचं असतील तर त्यासाठी सुद्धा कायदे महत्त्वाचेच आहेत. वी आर डिपेंडंट ऑन नेचर इन मेनी वेज. आपण वेगवेगळ्या प्रकारे, अनेक प्रकारे निसर्गावरती अवलंबून असतो. मोस्ट ऑफ अवर नीड्स आर फुलफिल्ड बाय नेचर. आपल्या सर्वच गरजा निसर्ग पूर्ण करतो. नॅचरल resources should be available in enough quantities for the needs of our future generations. हे जे नैसर्गिक साधने आहेत तर ती काही प्रमाणामध्येच आहेत. आपल्या ज्या फ्युचर जनरेशन्स आहेत, आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत, त्यांच्या गरजेसाठी सुद्धा त्या कमी प्रमाणातच उपलब्ध असणार आहेत. देअरफॉर वी मस्ट कन्झर्व दीज नॅचरल रिसोर्सेस. आणि म्हणूनच आपण हे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत, ते कन्झर्व म्हणजे जपून ठेवले पाहिजेत, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. वी मस्ट यूज देम केअरफुली. आपण त्यांचा अतिशय काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. इथे काय बघा, अवर सोशल इश्यूज, इथे काही चित्रे दिलेली आहेत. तर हे आहे इलिटरसी म्हणजे निरक्षरता, चाइल्ड मॅरेज म्हणजे लहान मुलांचा बालविवाह, सुपरस्टिशन अंधश्रद्धा, चाइल्ड लेबर बालकामगार. तर हे सर्व आपल्या समाजामध्ये असलेले इश्यू आहेत, प्रॉब्लेम आहेत आणि हे लवकरात लवकर दूर झाले पाहिजेत. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? कास्ट डिस्क्रिमिनेशन, जेंडर इनइक्वॅलिटी अँड लॅक ऑफ एज्युकेशन फॉर वुमेन वेअर सम ऑफ द बिग ऑब्स्टॅकल्स इन अवर सोसायटी. कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे जातीभेद, जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे मुलगा मुलगी असा जो भेदभाव होतो तो, त्यानंतर लॅक ऑफ एज्युकेशन फॉर वुमन जो महिलांसाठी शिक्षणाचा अभाव म्हणजे मुलींना शिकू न देणे, हे आपल्या समाजामध्ये असलेले मोठे अडथळे आहेत. महात्मा ज्योतिराव फुले,
राजर्षी शाहू महाराज and Dr. बाबासाहेब आंबेडकर try to get rid of these obstacles. आणि हे अडथळे दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले हॅड टू फाईट अ ग्रेट बॅटल फॉर वुमन्स एज्युकेशन. महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना खूप मोठ्या प्रमाणात लढा द्यावा लागला लोकांसोबत. हर कलिग्स फातिमा शेख प्रोव्हाइडेड हर विथ व्हॅल्युएबल असिस्टन्स इन धिस फाईट. आणि या लढ्यामध्ये त्यांच्या ज्या सहकारी होत्या फातिमा शेख यांनी खूप महत्त्वाची कामगिरी बजावली, त्यांना खूप महत्त्वपूर्ण मदत केली. महर्षी धोंडो केशव कर्वे अल्सो डीड ग्रेट वर्क टू प्रमोट वुमन्स एज्युकेशन. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. द वर्क ऑफ ऑल दीज सोशल वर्कर्स वॉज इन्स्ट्रुमेंटल इन ब्रिंगिंग अबाउट पॉझिटिव्ह चेंज इन अवर सोसायटी. या सर्व समाजसुधारकांच्या कार्यामुळे आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये चांगले बदल घडून आलेले आहेत. व्हॉट वी हॅव लर्न, तर आपण काय शिकलो या लेसनमधून? रूल्स मेड फॉर पीपल आर चेंज फ्रॉम टाइम टू टाइम. कायदे नियम बनवलेले आहेत तर ते वेळेनुसार बदलले जातात. रूल्स इन द ओल्डन डेज वेअर इन द फॉर्म ऑफ रिलिजियस ट्रॅडिशन्स अँड सोशल कस्टम. पूर्वीच्या काळी नियम हे रिलिजियस ट्रॅडिशन्स म्हणजे धार्मिक परंपरा आणि सोशल कस्टम्स म्हणजे सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. लॉज आर मेड टू कॉम्बॅक्ट इनह्युमन अँड अनडिझायरेबल ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स. तर इनह्युमन म्हणजे अमानुष, अनडिझायरेबल म्हणजे अनिष्ट, अमानुष रूढी व अनिष्ट रूढी आणि परंपराच्या विरोधात लॉज कायदे केले जातात. ओके, समजला हा लेसन? रूल्स म्हणजे नियम आणि लॉज म्हणजे कायदे. समजलं? बाय.